नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मोशी डी मार्टच्या जवळपास असा एक 3 BHK प्रोजेक्ट, ज्यामध्ये तुम्हाला लॅविश असे 3 BHK बघायला मिळणार आहे. कुठेही तो कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही तुम्हाला स्पेसच्या बाबतीत. कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत 1000, 1050 आणि त्याचबरोबर ते जवळपास 1100 पर्यंतचे कार्पेट एरिया तुम्हाला बघायला मिळणार आहेत. यामध्ये आता बघतोय आपण कंस्ट्रक्शन साईड जर बघितली तर ही ऑलमोस्ट मी साईडवरती आहे. ऑलमोस्ट 60-70% साईड कंप्लीट झालेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन पण बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे याच्यामध्ये, कनेक्टिव्हिटी मोस्टली लोकेशन म्हणले की तुम्हाला माहिती आहे की चाकण MIDC, भोसरी MIDC, तळबडी IT पार्क आणि ह्या ऑलरेडी ह्या सराउंडिंगमध्ये मेन सेंटरला असलेलं म्हणजे हे मोशीचं ठिकाण आपलं. आता ह्या लोकेशनपासून सगळ्यात 3 ते 4 प्लस पॉईंट तुम्हाला जर सांगायचे जर झाले तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात 3 ते 4 इंटरनॅशनल स्कूल, ज्यामध्ये SNVP असेल, सिटी प्राईड असेल, त्याचबरोबर ते तुम्हाला प्रियदर्शनी स्कूल असेल, आजूबाजूला MIT कॉलेज आहे, त्यानंतर COP कॉलेज येत आहे. ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आणि डेव्हलपमेंट तुम्हाला ह्या लोकेशनपासून बघायला मिळतात. त्याचबरोबर ते तुम्हाला पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन आणि त्यानंतर तुम्हाला खराडी वाघोलीच्या कनेक्टिव्हिटीचा एरिया, त्याचबरोबर ते तुम्हाला पुण्या सिटीमध्ये जायला बेस्ट ऑप्शन असतो ह्या लोकेशनपासून. आणि हा जर प्रोजेक्ट बघताय तुम्ही तर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना चांगल्या बाल्कनीज आहेत 10 बाय 10च्या. सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणारच आहे याच्यानंतर, पण ॲक्च्युअल साईडवरती पण तुम्हाला आणून दाखवणं किती इम्पॉर्टंट आहे हे बघितलं पाहिजे तुम्हाला. बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि मेन रोडवरती प्रोजेक्ट येतोय हा, त्यामुळे हा प्रोजेक्ट अजून बेस्ट होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला आता घेऊन जातो सॅम्पल फ्लॅटमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर 3 BHK ऑलरेडी एक तुम्हाला मॉडेल बनवून ठेवलेला आहे, तो आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लास्टपर्यंत बघा. चला, आत्ता बघणार आहोत आपण तुमचा लक्झरियस आणि बिगेस्ट कार्पेट एरियाचा 3 BHK. एंट्रन्स तुम्हाला इथून बघायला मिळतोय तुमचा. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचा हा एकदम स्पेशियस आणि बिगेस्ट कार्पेट एरिया असलेला लिव्हिंगचा एरिया. याची साईज तुम्हाला असणार आहे 20 बाय 11. एल शेपमध्ये तुमचा सोफा सिटिंग अरेंजमेंट सगळी व्यवस्थित होते, तरी पण तुम्हाला भरपूर असा स्पेस बघायला मिळतो ह्या कार्पेटमध्ये. याचा मी कार्पेट एरिया त्याचबरोबर ते फ्लोअर वगैरे सगळ्या डीपमध्ये आपण गोष्टी बघणार आहोत. व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. लिव्हिंगला सगळ्यात बेस्ट पहिला पॉईंट असा आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले भेटतो गेस्ट बेडरूम. गेस्ट बेडरूम पण एकदम स्पेशियस आहे, त्याला अटॅच असणार आहे. एकदम मोठ्यामध्ये एकदम स्पेशियस मध्ये असलेला हा तुम्हाला वॉशरूमचा एरिया. आतमध्ये वॉशरूम येऊन बघा, तुम्हाला एकदम स्पेशियस असणार आहे. कारण का कार्पेट एरिया तुम्हाला जवळपास 1100 पर्यंत बघायला मिळणार आहे याच्यामध्ये. आता ॲडव्हान्टेज बघा तुम्हाला पूर्ण फ्लॅटमध्ये काय काय बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिले गेस्ट बेडरूम आहे आणि याचा ॲक्सेस तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये. पण ज्यावेळेस बाल्कनीमध्ये येत आहे, बाल्कनीची साईज पण तुम्हाला बघायला मिळते 10 बाय 10, म्हणजे एका बेडरूम्स एवढी. डिपेंड आहे तुम्हाला प्रायव्हेट करायची ओपन करायची त्याच्यावरती. देन याचा ॲक्सेस तुम्हाला बघायला मिळतो परत तुमच्या लिव्हिंगमध्ये. लिव्हिंगमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला लिव्हिंग स्पेशियस आहे बेडरूम, त्यानंतर बाल्कनी पण एवढी दिलेली आहे 10 बाय 10ची की आत्ताच्या कंडिशनला मॅक्झिमम ठिकाणी बाल्कनी बघायला मिळत नाही एवढी. देन हा बघून घ्या तुमचा डायनिंगचा स्पेस. स्पेशल तयार केलाय फक्त तुमच्यासाठी हा वाला. आणि डायनिंग आल्याच्या नंतर किचन तर प्रत्येकालाच पाहिजे असतं बॉस. एवढं मोठं किचन आहे, व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी विंडो आहे. तुम्हाला एल शेपमध्ये करायचं असेल तर ही तुम्हाला मॉडिफिकेशन करता येतात. एनक्लोज बाल्कनीचा ऑप्शन इथे दिलेला आहे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी. आणि दुसरा पण ऑप्शन सांगतो जर तुम्हाला किचनमध्ये करायची नसेल तर. पण त्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे, इथं आता सध्या नॉर्मल डेमो फ्लॅट आहे, इथं 2 टॅब असतील, ज्यामध्ये तुम्हाला एक टॅब असणार आहे तुमचा PCMCचा, एक टॅब असणार आहे तुमचा कॉर्पोरेशनचा आणि त्याचबरोबर ते तुम्हाला बोरवेल्सचा पण. आणि एवढी मोठी विंडो दिल्यामुळं तुम्हाला तुमचं किचनचं व्हेंटिलेशन ड्रॉप होणारच नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत तुमचा हा कॉमन युटिलिटी एरिया, ज्यामध्ये तुम्हाला वॉश बेसिनची जागा इथे दिलेली आहे. आणि आतमध्ये परत एक तुम्हाला हे सेकंड टॉयलेट बाथरूम असणार आहे. आणि याचा पण स्पेस खूप जास्त मोठा दिलेला आहे. इथं कुठेही तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायची गरज पडत नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कॉमन इंडियन टॉयलेट दिलेला आहे. हा कॉमन टॉयलेट बाथरूम बघितल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगितलं मी, सेकंड ऑप्शन जो तुम्हाला बघायचा तो तुम्हाला इथं वॉशिंग मशीनचा सेटअप करता येतो. हा स्पेस पण तुम्हाला इथे यूज करता येतो, कारण स्पेस इथं भरपूर आहे. आतमध्ये वॉशरूम आहे.
आता सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, सेकंड बेडरूम. या, हा आहे तुमचा किड्स बेडरूम. आतमध्ये स्पेशियस आहे, वॉर्डरोब वगैरे बसून खूप चांगल्या पद्धतीनं जागा तुम्हाला बघायला मिळते ह्या फ्लॅटमध्ये. हा आहे तुमचा जवळपास 11 बाय 11चा बेडरूम, जो की किड्स बेडरूम असणार आहे. आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. याचा म्हणजे तुम्हाला परत अजून एक बाल्कनी बघायला मिळते. आणि ह्या साईडला असणार आहे तुमचा टॉयलेट बाथरूम. बघून घ्या, टॉयलेट बाथरूम खूप स्पेसियस आहेत. नोटीस करा ह्या गोष्टी. मॅक्झिमम ठिकाणी थोडेसे कंजेस्टेड असतात, पण इथं तुम्हाला स्पेशियस दिलेले आहेत. आणि हा इथं तुम्हाला दिलेला आहे एक टेरेस, जो की स्टँडिंग असेल 5 बाय 6चा, ज्यामध्ये तुम्हाला परत व्हेंटिलेशन व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे. कारण बिल्डिंग असणार आहे टोटल जवळपास ही 20+ फ्लोअरची. आता आपण हा बघितलेला आहे जो कार्पेट एरिया, याचा कार्पेट एरिया आहे 1078, 1000. यामध्ये तुम्हाला 2 BHK बघायला मिळणार आहे 800 स्क्वेअर फीटमध्ये. 840मध्ये असा स्पेशियस तुम्हाला 2 BHK बघायला मिळणार आहे, आणि 3 BHK पण. आता यामध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे, कारण पोझिशन आहे निअरिंग. तुम्हाला मी इथून बिल्डिंग दिसत असेल तर मला नक्की दाखवायला आवडेल. बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन ऑलमोस्ट 75% झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन बघायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त बेनिफिट्स काय घ्यायचं आहे, अर्ली पोझिशन आणि बिगेस्ट कार्पेट एरिया असलेला ह्या लोकेशनचा हा चांगला प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला स्पेशियस कार्पेट पाहिजे असतील तर, आणि निअरिंग पोझिशन पाहिजे असेल तर. त्यामुळं एकही मिनिट वाया न घालवता मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर कॉल करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि पटकन या साईड व्हिजिटसाठी.